मी ऑफिसमधून जरा लवकर घरी आलो. माझ्याकडे मधल्या गेटची चावी असायची आणि मी दरवाजाचे कुलूप उघडून आत यायचो. कारण माझी पत्नी अनिता कामात व्यस्त होती आणि घरात आम्हा दोघांशिवाय कोणीही नव्हते. पण मी उघडताच दरवाजा उघडला. आत दारात अनिता दिसली. हसण्याचा आवाज येऊ लागला. आधी मला प्रश्न पडला की ती एवढ्या जोरात का हसते. घरात मी आणि तिच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं आणि तिला शेजारी फारसं बोलायला आवडत नसे. आमच्या घरी कोणीही शेजारी येत नसे आणि मी तिला नको असे सांगितले. मी तिला तिच्या आईवडिलांच्या घरीही फोनवर फारसे बोलताना पाहिले नाही. ती खूप शांत मुलगी होती. आमच्या लग्नाला फक्त 1 महिना झाला होता आणि त्या 1 महिन्यात मी तिला माझ्याशी फार कमी बोलताना पाहिले होते. बरं, मी घरात शिरलो तेव्हा स्वयंपाकघर पूर्णपणे रिकामे होते. खोलीतून अनिताच्या हसण्याचा आवाज येत होता. मी पण खोलीच्या दिशेने चालायला लागलो. पण मी अनितासोबत रूमच्या दारात पोहोचताच मला पुरुषार्थी हाक मारणारा आवाज ऐकू आला. मी माझ्या खोलीच्या दाराची कडी फिरवणारच होतो. त्या मुलाचा हसण्याचा आवाज आला आणि माझा हात तिथेच थांबला. माझ्या बायकोच्या खोलीत हा कोण होता? माझं मन थिरकत होतं. मी रागाने लॅच फिरवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला आश्चर्याचा मोठा धक्का बसला. कारण दार बंद होते. आता मी अस्वस्थ होऊ लागलो होतो. माझी बायको कोणासोबत खोलीत बसून जोरजोरात ओरडत होती. अचानक आत पूर्ण शांतता पसरली. काही वेळाने अनिताचा आवाज आला. कोण आहे ते? मी म्हणालो. कोण असेल? दार उघड. मी आहे इथे. माझा आवाज ऐकून रूमचा दरवाजा लगेच उघडला. पण तो थोडा उघडला होता आणि त्यावर अनिता उभी होती. तिने विचारले, तू इतका लवकर कसा आलास? अजून ऑफिसमधून परतायची वेळ झाली नाही. ती खूप घाबरलेली दिसत होती. मी म्हणालो, हो, आज ऑफिसमध्ये काम कमी होते म्हणून बॉसने मला सुट्टी दिली. असे बोलून मला दिसले की ती ना दरवाजा पूर्ण उघडत होती ना मला आत यायला जागा देत होती. माझ्या हातात लॅपटॉपची बॅग होती. मी थकलो होतो पण हा विचार करूनही मी मरत होतो. खोलीत कोण आहे? मी म्हणालो, अनिता मागे जा, मला रूमवर यावे लागेल. तिने मोठ्या कष्टाने दरवाजा उघडला. समोर बेडवर एक मुलगा बसलेला पाहून माझा सगळा राग निघून गेला. कारण तो माझा मेवणा होता, माझ्या बायकोचा भाऊ. आणि मलाही माहीत नाही काय विचार करत होतो मी. आता मला माझ्या विचाराचा पश्चाताप झाला. मला पाहून तोही घाबरला. कारण कदाचित मी त्या पुरुषांपैकी नसेन जे आपल्या बायकोच्या आईवडिलांना सासरच्या घरी पाहून भुरळ पाडतात. मी म्हणालो, अरे आकाश, तू आलास का? माझी बोलण्याची शैली आता पूर्णपणे सामान्य आणि शांत झाली होती. काही वेळापूर्वी माझ्यावर असलेला राग फेसासारखा स्थिरावला होता. तो लगेच उभा राहिला आणि माझ्या दिशेने वळला हस्तांदोलन करण्यासाठी. मी त्याच्याशी हस्तांदोलन केले आणि विचारले, कधी आलास? माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी तो अनिताकडे बघत होता. अनिता म्हणू लागली, तो आत्ताच आला आहे. तुझ्या येण्याआधी थोडा वेळ आला आहे. मग मी म्हणालो, ठीक आहे, एवढी घाबरायची काय गरज आहे? मग मी खूप प्रेमाने आकाशच्या खांद्यावर हात ठेवला. मी म्हणालो, हे तुझ्या बहिणीचं घर आहे, तू का काळजी करतोस? मग मी अनिताला विचारले की तू तुझ्या भावाला जेवण दिले आहेस की नाही, की तुम्ही फक्त शब्दांनी त्याचे मनोरंजन करत आहात? माझे सामान्य वागणे पाहून अनिताही काहीशी रिलॅक्स झाली होती. आकाशचा रोखलेला श्वासही बाहेर आला. मी त्या दोघांसोबत जेवलो. जेवण होताच आकाश घरातून निघून गेला. मी आणि त्याला म्हणालो की तुझा भाऊ घरी आला होता तर रूममध्ये का लपला होता? घरात तुझ्याशिवाय कोणीच नव्हतं, मग खोलीला कुलूप लावायची काय गरज होती? हे मी सहज म्हणालो. पण अनिता काळजीत पडली. जणू काही तिला कळलंच नाही मी तिला काय विचारलं. ती दचकायला लागली आणि म्हणाली, बस, तो फक्त आकाश होता. मी म्हणालो, अनिता, आकाशऐवजी दुसरा कोणी नातेवाईक असता तर कदाचित मला शंका आली असती. कारण माझ्या बायकोचे दुःख, अस्वस्थता आणि तिच्या कपाळावर चमकणारा घाम आणि ती वारंवार माझी नजर टाळत होती. मला संशय येत होता पण मला शंका नव्हती. कारण आकाश माझ्या पत्नीचा भाऊ होता हे मला माहीत होतं. बहीण भावाचं नातं किती पवित्र आणि शुद्ध असतं. पण दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमधून परत आलो तेव्हा माझा मेहुणा आकाश अजूनही माझ्या घरातच होता आणि खोली यातून बंद होती. हे आता रोजचेच झाले होते. आकाश रोज माझ्या घरी येणं मला आवडत नाही. एके दिवशी मी माझी पत्नी अनिताला विचारले की आकाश रोज आमच्या घरी का येतो? माझ्या सूचनेमुळे ती काहीशी अडचणीत आली. तिने सांगितले की लग्नापूर्वी आम्ही दोघेही एकत्र वेळ घालवत होतो. त्याला माझी सवय झाली आहे आणि मी त्याची सवय इतक्या लवकर बदलू शकत नाही. पण हळूहळू तो माझ्या मागे पडून मला वाटले की ते ठीक आहे, कारण ते फक्त 2 बहीण आणि भाऊ होते आणि दुसरे कोणी भावंड नव्हते. अशा प्रकारे ते एकमेकांशी जोडले जाणे ही स्वाभाविक गोष्ट होती. मी म्हणालो, आतापर्यंत काही हरकत नाही, मलाही समजते. पण माझी पत्नी आणि तिचा भाऊ बंद खोलीत असणे मला विचित्र वाटले. आणि दार कुलूप बंद होते आणि कधीही कडी लावली नव्हती हे विचित्र होते. ते पाहिल्यावर मन अस्वस्थ झाले. आजही ऑफिसमधून लवकर परत आलो. ऑफिसमध्ये काम करावंसं का वाटत नाही तेच कळत नाही.
मी आणि माझी पत्नी घरी एकटेच होतो. आई हयात नव्हती आणि वडील माझ्या लहानपणीच वारले होते. मला कोणी बहीण किंवा भाऊ नव्हते. माझे मित्र वगैरे होते, पण माझ्या पत्नीला तिकडे जाणे आवडत नव्हते. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात माझ्या कार्यालयातील सहकाऱ्यांनी मला त्यांच्या घरी पार्टीसाठी बोलावले. मी पण अनिताला तयार होण्यास सांगितले, पण तिने साफ नकार दिला. ती म्हणाली की मला खूप लोकांना भेटायला आवडत नाही. मात्र स्त्रिया मैत्री वाढवण्यास संयम दाखवत नाही. ती वस्तीत कोणाच्याही घरी जात नसे आणि तिच्या शेजाऱ्यांनाही तिच्या घरी जास्त येऊ देत नसे. ती वेगळी स्वभावाची विचित्र मुलगी होती. जरी मी खूप आनंदी आणि मैत्रीपूर्ण व्यक्ती होतो, माझे मित्रमंडळ खूप मोठे होते, कारण मला आई वडील नव्हते, बहीण किंवा भाऊ नव्हते. म्हणूनच माझे मित्र माझ्यासाठी सर्वस्व होते. माझ्या बायकोला खूप विचित्र सवय होती. मी जेव्हा जेव्हा तिच्याजवळ जायचो तेव्हा ती मला बेशुद्ध पडल्यासारखी वाटायची, जणू गाढ झोपेत आहे. कदाचित ती माझी चूक होती. बायका आई वडिलांच्या घरी येणे जाणे मला फारसे आवडत नसे आणि त्याने लग्नाच्या तिसऱ्या दिवशी माहेरी जाण्यास सांगितले. त्यावेळी मी आक्षेप घेतला नाही. तिच्या माहेरच्या घरी नेले, पण जेव्हा ती दर 2-3 दिवसांनी त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करू लागली, तिने हट्ट करायला सुरुवात केली, तेव्हा मी तिला माझ्या सर्व शक्तीनिशी नकार दिला. मी म्हणालो, बघ, मला हे सगळं आवडत नाही. तू तुझ्या आयुष्यातील 20-22 वर्षे तुझ्या माहेरच्या घरी घालवलीस. तू आता माझ्या घरावर लक्ष केंद्रित केलेले बरे. हो, तुला कोणाला भेटायला मला हरकत नाही. तू सगळ्यांना भेट, पण मुलीचे मत सतत तिच्या आईवडिलांच्या घरात अडकलेले असते हे मला आवडत नाही. अशा मुली स्थिरावत नाही. माझे बोलणे ऐकून ती पूर्णपणे गप्प झाली. काहीच बोलली नाही. माझ्या लग्नाला 1 महिन्याहून अधिक काळ लोटला होता, पण माझ्या सासूबाई माझ्या घरी आल्या नाहीत. फक्त हाच माणूस होता जो रोज यायचा आणि बहुतेक मी ऑफिसमध्ये असताना योगायोगाने मी ऑफिसमधून लवकर घरी आलो की तो मला घरी भेटायचा. फक्त तेच दिसत होते की मी ऑफिसमधून घरी परतलो की तो माझ्या खोलीतून बाहेर पडत असे. आजही तेच घडले. कदाचित मी लवकर घरी येईन हे त्याच्या लक्षात आले असावे. त्यामुळे तो घरातून बाहेर पडत असताना मी घरात प्रवेश केला आणि चावीने मुख्य गेट उघडण्याचा प्रयत्न केला, तर दरवाजा आधीच उघडला आणि समोर माझा मेवणा उभा होता. मला समोर पाहून तो घाबरला. पहिली गोष्ट म्हणजे या 2 बहीण भावांमधील नर्वस व्हायची सवय मला समजली नाही. मी कडक स्वभावाचा नव्हतो, शिव्या घालायची सवय नव्हती. त्यामुळे मी अनिताला खूप प्रेमाने समजावून सांगितले की ती पुन्हा पुन्हा तिच्या आईवडिलांच्या घरी जाणे मला आवडत नाही. पण मला बघून दोघेही का अस्वस्थ व्हायचे ते मला कळत नव्हते. इच्छा नसतानाही माझ्या मनाचा गोंधळ होऊ लागला. त्याने माझ्याकडे बघितले आणि म्हणाला, तुम्ही आता आलात, मी तुमची वाट पाहत निघू लागलो. मी म्हणालो, का निघायला लागलास? अजून थोडा वेळ राहिला असतास. तो म्हणाला, मला आत्ताच काही महत्वाचे काम आठवले आणि पुन्हा कधीतरी येईल. त्याने माझ्याशी हस्तांदोलन केले आणि हात मागे हलवायला सुरुवात केली, पण मी त्याचा हात घट्ट धरला आणि त्याला माझ्या जवळ ओढले आणि म्हणालो, मी हे बोलायला नको होते. तू स्वतःला समजून घेतले पाहिजे, पण आता जर तुला समजत नसेल तर मला तुला समजावून सांगायला भाग पाडले जाते की बहिणीचे लग्न झाल्यावर त्यांना स्वतःच्या घरात स्थायिक होण्याची परवानगी आहे. त्यांच्या घरी पुन्हा पुन्हा भेट देणे चांगले नाही. असं होत नाही. खरं तर माझी आई म्हणायची की बहिणीच्या लग्नानंतर बहिणीच्या सासरच्या घरचं पाणीही पिऊ नये. बरं, या जुन्या गोष्टी आहेत आणि माझाही यावर विश्वास नाही, पण तरीही जर वडीलधाऱ्यांनी या प्रथा निर्माण केल्या असतील तर त्यांनी काही विचार करून त्या निर्माण केल्या असतील. अर्थात तू तुझ्या बहिणीला भेटायला येतोस, पण मला तू तिला रोज भेटायला आलेला आवडत नाही. मी त्याला प्रेमाने समजावले की त्याच्या रोजच्या भेटी मला अजिबात आवडत नाही. माझे म्हणणे ऐकून तो काहीच बोलला नाही, शांतपणे निघून गेला. पण मला खूप विचित्र वाटले. डोळ्यांनी पाहत होतो. कदाचित त्याला माझ्या समजावण्याचं वाईट वाटलं असेल. त्याला वाटलं असलं तरी तो काय करतोय हे त्याला समजायला हवं होतं. बरं, मी घरात शिरलो आणि ती अजूनही तिच्या खोलीतच असावी. मीही सरळ खोलीत गेलो, पण खोलीत प्रवेश करताच माझे हृदय धस्य झाले. अनिता वॉशरूममध्ये आंघोळ करत होती. समोरील बेडशीट खराब विखुरलेली होती. हे पाहून माझे हृदय मुठीत अडकले होते आणि अचानक माझी नजर टेबलावर ठेवलेल्या घड्याळावर पडली. ते घड्याळ आणि त्या घड्याळाजवळ आणि त्याच्या बांगड्याही उतरल्या होत्या. जर हे घड्याळ तिचा भाऊ आकाशचे होते तर बेडवर असे काय झाले की संपूर्ण बेड एवढी वाईट स्थितीत आहे? हा विचार करून माझे हृदय धडधडणे विसरले होते. माझ्या डोक्यात आणखी एक स्फोट झाला. जेव्हा मी या गोंधळातच होतो, पलंगाच्या खाली प्रोटेक्शनचे रिकामे पॅकेटही पडले होते आणि ते पॅकेट बघून मी श्वास घ्यायला विसरलो. माझ्या मनात जे आले त्याचा विचार करणेही मी पाप समजले. पण खोलीची स्थिती कशीही असली तरी काही वेळापूर्वीच या खोलीत काय घडले होते याची साक्ष देत वॉशरूमचा दरवाजा उघडला आणि अनिता तिच्या ओल्या केसांभोवती टॉवेल गुंडाळून बाहेर आली. पण मला पाहून ती थांबली. ती म्हणाली, तुझी ऑफिसची ड्युटी बदलली आहे का? आता तू लवकर यायला लागला आहेस. मी तिला उत्तर दिले नाही, पण बेडशीटने तिला पॅकेटमधून नजर काढण्यापासून रोखले. बेडवर तिच्या बांगड्या पाहून
अनिताने लगेच तिच्या मनगटाकडे पाहिले आणि मग बांगड्या घालायला सुरुवात केली. कदाचित तिची नजर अजून पॅकेटवर पडली नव्हती. मी म्हणालो, ही चादर का विखुरली आहे? मग ती म्हणाली की तू यायच्या आधी ती साफ करणार होती. मी खोली पूर्णपणे स्वच्छ ठेवते. आज तुम्ही लवकर आलात त्यामुळे तुम्हाला विखुरल्यासारखे वाटत आहे, असे म्हणत तिने बांगड्या उचलून मनगटात घालायला सुरुवात केली. त्याचवेळी तिने ते पुरुषी घड्याळ आपल्या मुठीत धरले होते. कदाचित ती माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत होती. याबरोबर उशी उचलू लागली. मी खाली वाकून पॅकेट उचलले आणि तिला दिले. ते पाहून तिचा चेहरा फिका पडला. मी म्हणालो, अनिता हे काय आहे? काही वेळ ती काहीच बोलू शकली नाही. मग ती म्हणाली, कदाचित हे रात्रीचं पॅकेट असेल. मी ते डस्टबिनमध्ये ठेवायला विसरले. मी म्हणालो, पण अनिता त्या रात्री आमच्यात असं काही झालं नाही. मग हे पॅकेट आलं कुठून? ती म्हणाली, रोहन तू केस उपटणारा आहेस. हे रात्री घडले नाही तर त्याच्या आदल्या रात्री घडले. कदाचित ते पलंगाखाली गेलं असेल आणि आता कुठून तरी इकडून तिकडे चप्पलने आलं असेल. खोलीची साफसफाई झाली नसेल तर पॅकेटही खोलीतच पडून आहे. तिच्या उत्तराने माझे समाधान झाले नाही. मग मी म्हणालो की तू काय करत होतीस? ती काही बोलू लागली. मी फक्त विचार करत होतो की आंघोळ करून खोली स्वच्छ करून मग जेवू. पण मला गरम वाटत होते म्हणून आधी आंघोळ करायचा विचार केला. मी विचारले की आकाश आज आला होता का? हा प्रश्न मी मुद्दाम विचारला. मी त्याला गेटवर भेटलो होतो. तो आला होता हे मला माहीत होते. पण तिच्या प्रश्नाने मला आश्चर्य वाटले. ती म्हणाली, नाही तो आला नव्हता. तो रोज काय येणार? तिचं उत्तर ऐकून मी जागीच थिजलो. ती माझ्याशी का खोटे बोलत होती? मी त्याला स्वतः गेटवर पाहिले. आकाश गेल्यावर मी घरात शिरलो असावं असं कदाचित अनिताला वाटलं असावं. मी अनिताला आकाशला बाहेर गेटवर भेटलो होतो. मी हताशपणे सांगितले नाही. ती मला म्हणाली, मी तुझ्यासाठी जेवण बनवते. तुला भूक लागली असेल. पण मी माझी सर्व भूक गमावली होती आणि माझे मन सावल्याने भरले होते. ज्या गोष्टी मला विचार करायच्या नव्हत्या त्या माझ्या मनात येऊ लागल्या. पण जेव्हा जेव्हा मी अनिता आणि आकाशच्या नात्याबद्दल विचार करायचो तेव्हा मला माझ्या विचारांचा पश्चाताप व्हायला लागला. पण मला असा विचार करायला भाग पाडलं. साहजिकच मला तसं काही दिसत नव्हतं. माझ्या मनाला खूप त्रास झाला. एकदा मी ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडलो तेव्हा माझ्या समोरच्या घरात राहणारा माझा शेजारीही त्यावेळी घरातून निघून गेला. तो मला सांगू लागला की तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला काही सांगू का? म्हणालो, यात वाईट वाटण्यासारखे काय आहे? तुला हवं ते बोल. ते म्हणाले की तुम्ही घरातून बाहेर पडताच. काही वेळाने एक मुलगा तुमच्या घरी येतो आणि मग ऑफिसमधून येण्यापूर्वी निघून जातो. हे ऐकून मला धक्काच बसला. मग मी घरातून निघाल्याबरोबर आकाश लगेच घरी आला का? इतके तास तो काय करतो? बरं, मी त्या माणसाला सांगितलं की हो, तो माझा मेहुणा आहे आणि मी त्याला सांगितलं आहे की जर त्याची बहीण एकटी असेल तर त्याने यावं. माझे बोलणे ऐकून त्याने आश्चर्य व्यक्त केले. पण नंतर त्याचा दृष्टिकोन बदलला. मी विचार करत होतो की आकाश इतके तास घरी काय करतो? त्याला स्वतःचे काही काम आहे की नाही? बहिणीवर प्रेम करणे आणि तिच्या घरी येऊन बसणे शक्य आहे का? एकदा ऑफिसमधून सुट्टी घ्यायचा विचार केला. त्या दिवशी मी तेच केलं. मी ऑफिससाठी घरून निघालो पण ऑफिसला जाण्याऐवजी झाडामागे लपून बसतो, जिथून मला कोणीही पाहू शकत नाही. असो, सकाळी आमच्या गल्लीत फारशी रहदारी नव्हती म्हणून कोणीही मला पाहिलं नाही. मी मागे उभा असलेला दिसलो नाही. एक तासच उलटून गेला होता तेव्हा मी आकाशला त्याच्या बाईकसह माझ्या घराच्या दरवाजाजवळ पाहिले. त्याने बाईक तिथे उभी केली आणि घराचा दरवाजा ठोठावताच आणि त्याने लगेच दरवाजा उघडला. यावेळी ती हसत होती. दोघेही आत गेले होते. हे पाहून माझ्या शेजारच्या बोलण्यावर विश्वास बसला. मी माझ्या घराच्या मागच्या बाजूने भिंतीवरून उडी मारली आणि घरात आलो आणि हळूच माझ्या खोलीत घडलेला मागील बाजूच्या खिडकीजवळ उभा राहिलो. मी खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला असता ते आतून बंद होते. मी विचार करत होतो की खोलीत दोघे भाऊ आणि बहीण काय करत आहेत, हे कसे शोधायचे? मी घराच्या बाहेरच्या दिशेने हळूहळू चालायला लागलो तेव्हा मला दिसले की बाहेर असलेल्या स्वयंपाकघरातून त्याच्या शब्दांचा आवाज येत होता आणि लॉन्जमधील स्वयंपाकघराची खिडकी या बाजूला होती आणि यावेळी ते उघडे पडणे हा योगायोग होता. अनिता चहा बनवत होती आणि आकाश तिच्या शेजारी उभा राहून बोलत होता आणि त्यांच्यात ऐकलेल्या संवादानं माझं मन उडालं होतं. बहीण भावाच्या नात्याचे हे रूप त्या दोघांचे बोलणे ऐकून माझ्या नसा खेचू लागल्याचे मी प्रथमच पाहिले. मी पाहिले की आकाशने अनिताला एकट्याने किचनमधून बाहेर काढले आणि मग त्याने जाऊन स्वतःला खोलीत कोंडून घेतले. त्यांच्या हसण्याचा आवाज बाहेर पोचू लागला. जे प्रकार घडत होते त्यामुळे माझ्या रक्तवाहिनीत रक्ताची गर्दी निर्माण झाली होती. मी परत त्याच भिंतीकडे गेलो आणि तिथून बाहेर पडल्यावर जवळच्याच एका उद्यानात येऊन बसलो. माझे चक्कर आलेले डोके मी दोन्ही हातात घेतले. आकाश अनिताला सांगत होता की आपण किती दिवस गुपचूप भेटत राहणार, यावर तोडगा का काढत नाहीस? जेव्हा जेव्हा मी तुझ्याजवळ येतो तेव्हा मला भीती वाटते की तुझा नवरा येऊन आपल्याला भेटेल. तुझ्यावर मनापासून प्रेमही करू शकत नाही. हा कोणता भाऊ होता आणि तो कशाबद्दल बोलत होता
त्याचे म्हणणे ऐकून अनिता म्हणू लागली की हे माझ्या ताब्यात नाही, मी काय करू? आकाश म्हणाला, मला रात्री झोप येत नाही जेव्हा मला वाटते की तो बास्टर्ड तुझ्याबरोबर असेल. मी हे सर्व कसं सहन करू शकतो? ती म्हणू लागली की मी रात्री झोपेचे औषध घेते, त्यामुळे काही झाले तरी मला भान राहत नाही, त्यामुळे मी त्याला काही करू देत नाही. जेव्हा तो माझ्या जवळ येतो तेव्हा मला त्याचा तिरस्कार वाटतो. मी त्याला माझ्या जवळ येऊ देऊ इच्छित नाही, म्हणून तो खोलीत येण्यापूर्वीच मी झोपेची गोळी घेते आणि तो माझ्या जवळ येईपर्यंत मी काहीशी झोपलेली असते. हा वेळ मी कसा पास करते हे फक्त मलाच माहीत आहे. अनिता कपात चहा ओतण्याआधीच आकाशने तिचा हात पकडून किचनमध्ये नेलं. तिला खोलीबाहेर माझ्या खोलीत नेले. खोलीला कुलूप असल्याच्या आवाजावरून आत काय हास्यास्पद काम चालले आहे ते समजत होते, पण हे घृणास्पद काम दोन खरे बहीण भाऊ कसे करू शकतील? माझा मेंदू काम करत नव्हता. मी उद्यानातून उठलो आणि थेट माझ्या सासरच्या घरी गेलो, जिथे माझ्या सासूबाईंशिवाय कोणीच नव्हते. मी माझ्या सासूला म्हणालो, तुम्ही तुमच्या दोन्ही मुलांना कसे वाढवले आहे की आकाश माझ्या ऑफिसला गेल्यावर रोज माझ्या घरी येतो आणि मग स्वतःच्या बहिणीसोबत पाप करतो आणि तुमची मुलगी सुद्धा या पापात भागीदार आहे. ती फक्त माझ्याशी जबरदस्तीने संबंध ठेवत आहे. माझे बोलणे ऐकून सासूबाईंना अश्रू अनावर झाले. ती म्हणाली, आकाश तुझ्या घरी काय येतो? मी म्हणालो, तुला हे चांगलं माहीत असेल. माझे बोलणे ऐकून ती डोके धरून बसली आणि ढसाढसा रडू लागली. ती म्हणाली, सत्य आहे की अनिता माझी खरी मुलगी नाही, पण मी तिला वाढवले आहे. आकाशनंतर पुन्हा मी आई होऊ शकली नाही, पण मला मुलगी व्हावी अशी खूप इच्छा होती, म्हणून मी अनिताला दत्तक घेतलं. पण मी तिला नेहमीच माझी मुलगी मानलं आणि कधीच फरक पडू दिला नाही. पण हे देखील यापुढे लपलेलं नाही. एके दिवशी आकाश आणि अनिताला कळले की ते खरे भाऊ बहीण नाहीत. त्यांच्या एकमेकांबद्दलच्या भावना कधी कशा बदलू लागल्या ते मला कळलंच नाही. पण हे दोघेही खरे भाऊ बहीण असल्याचे सर्वांना ठाऊक होते. मी तुझे अनिताचे नाते पाहून हो म्हणाले तेव्हा आकाश म्हणू लागला की मी हे नाते संपवले पाहिजे, कारण त्याला अनिताशी लग्न करायचे आहे. हे ऐकून मलाही वाईट वाटलं. मी म्हणालो, ती बहीण आहे, ती माझी खरी बहीण नाही हे मला माहीत आहे. तू तिला दत्तक घेतले आहेस. लग्न होऊ शकतं, पण असं झालं तर माझी बदनामी होईल हे मला माहीत होतं. त्यामुळे मी आकाशला कोणत्या तरी बहाण्याने दुसऱ्या शहरात पाठवले आणि अनिताचा मोबाईलही लपून ठेवला आणि तुझ्याशी लग्न करण्याची घाई सुरू केली. मला माझी समाजात बदनामी व्हायची नव्हती. हे दोघे भाऊ बहीण आहेत हे सर्वांना माहीत असताना आकाश हे पाऊल उचलू शकतो हे मला माहीत नव्हते. अनिता बरोबर तुझ्या निरोपाच्या दिवशी आकाश दुसऱ्या शहरातून परतला होता आणि मी तुला त्याचा मेहुणा म्हणून ओळख करून दिली होती. मला वाटले ते आता एकच आहे, दुसऱ्याला विसरेल आणि अनिताही तिच्या आयुष्यात व्यस्त होईल. मलाही आकाशचं लवकरच लग्न करायचं होतं, जेणेकरून माझा भ्रम लोकांमध्ये कायम राहील. अर्थात माझे फारसे जवळचे नातेवाईक नाहीत, पण मी त्यांना नेहमीच माझी मुले मानतो. मी अनिताला दत्तक घेतल्याचे मी कोणालाही सांगितले नाही, पण हे दोघेही एवढ्या वाईट गोष्टी करतील हे मला माहीत नव्हते. मी हात जोडून रडू लागली. ती म्हणाली, मी तुला विनवणी करते, हे दोघे पाप करतील याची मला थोडीशी कल्पना आली नाही. मला क्षमा कर. त्यामुळे मी तुझ्यावर हा गुन्हा कधीच केला नसता. मी तिथून शांतपणे परतलो. या नात्याचे वास्तव खूप वाईट होते. घरी येताच मी दार जोरात वाजवले, कारण यावेळी आकाश घरात उपस्थित असणार हे मला माहीत होते आणि त्याने दार उघडले. तिचा रंग निवळला होता. मी घरात आलो आणि म्हणालो, ज्याला तू भाऊ म्हणत आहेस आणि त्याच्यासोबत पाप करत आहेस, मला सर्व काही माहीत आहे. हे ऐकून आकाश खोलीतून बाहेर आला. मी त्याला म्हणालो की जर तुला अनितासोबत आणखी काही संबंध ठेवायचे होते आणि तुला तिच्यावर हक्क सांगायचा होता तर तू हे खरंच सांगायला हवे होते. तिचा भाऊ म्हणून तू माझ्या घरी येऊन पापे करायचास. माझ्या दृष्टीने भावा बहिणीचे पवित्र नाते तू नष्ट केले आहेस. असे म्हणत मी तात्काळ अनिता आणि आकाशला घराबाहेर आखून दिले. मी म्हणालो, अशा बाईला माझ्या घरात मी ठेवू इच्छित नाही, कारण माझ्या नजरेत पतीशी विश्वासघातकी आणि दुसऱ्या पुरुषाबरोबर प्रेमाच्या रात्री घालवणाऱ्या स्त्रीबद्दल आदर आणि दर्जा नाही, तेही प्रेमाच्या नावाखाली, ज्याच्यासाठी नवऱ्याचा सहवास तिला त्रास देतो. या मुलीने माझ्याशी लग्न करण्यास नकार दिला असता. माझे म्हणणे ऐकून दोघेही तेथून निघून गेले. काही दिवसांनी मी अनिताला घटस्फोटाचे पेपर पाठवले. तेव्हापासून 8 वर्षे उलटून गेली आहेत, पण मी दुसरं लग्न केलं नाही, कारण स्त्रीची बेवफाई सहन करणं खूप अवघड आहे. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.